मित्रांनो, खूप दिवसापासूनची इच्छा होती बाईक शिमल्याला जायचं, बर्फात घेऊन आलोय. चला बर्फात फिरूया. इकडे बघू शकता बर्फातली घरं अशी असते. बसायला नाही टेबल वगैरे. चक्र होईल. मित्रांनो, एक राहिलं. चल तुला हे दाखवतो इग्लू. मित्रांनो, इग्लू पण आहे इथं. चल. इग्लू अंक्यात हो. काय झालं? हा चल. परत म्हणशील का बर्फात जायचं? हो नको, हवस सुटली माझी. मित्रांनो, शिमल्याला आलोय. एकदाची हाऊस फिटली बायकोची शिमल्याला जायची. हो. बघू शकता बर्फ जबरदस्त आहे. स्केटिंग बंद केलं का मित्रांनो? एवढे तर चहा घेतला. टेम्परेचर बघू शकता, -60 डिग्री टेम्परेचर आहे. एवढं गार आहे. चल. काय कसं करायचं स्केटिंग? गार लावायला लागलं, बोलताही नाही. चला थांबा थांबा थांबा. चला हो, जरा चला. झालं का? मित्रांनो, हे आर्टिफिशियल शिमला म्हणजे इथं बर्फ फ्रीज केलेला आहे आणि त्याच्यात असं एक आईसलँड बनवलेलं आहे की आपण परदेशात किंवा शिमल्याला आल्यागत वाटतं की बर्फ वगैरे आर्टिफिशियल बनवलेलं आहे. एकदम खतरनाक माहोल तयार केलेलं आहे. एकदम चिल्ड बर्फात स्नोफॉल जिथं होतं त्या ठिकाणी गेल्यागत वातावरण तयार केलं आहे. तर हे कुठं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. पर्यंत बघा. कुठे गेलता बर्फात? बर्फ उचलून वर फेक. कुठे बिबट्या? यश बिबट्या कुठे? हो, लय गारी. या शहरात नको पडशील. तर वरती चला, वरती जाऊया. चला वर जाऊ आपण आता.
लय गार आहे नको टाकू. यार गाठून गोठून जायचं काम आहे हात. मी फिरून आलो तिकडून ह्याला घे. मित्रांनो हे मॅप्रो मधील स्नो वर्ल्ड. तुम्ही जर महाबळेश्वरला मॅप्रोला गेला तर हे स्नो वर्ल्ड आहे. काढलाय ना. नक्की जाऊन एकदा भेट देऊ शकता. एक नंबर एन्जॉय होतो इथं. मित्रांनो आम्ही बाहेर आलोय त्या आर्टिफिशियल बर्फ बनवले तिथनं. कसं काय वाटत खूप गार आहे. लय गार आहे. -60 डिग्री पर्यंत टेम्परेचर होतं. जबरदस्त आहे थंडी. पण बाहेर आले एकदम गरम गरम वाटायला लागलं. मित्रांनो मी आलोय शिमल्यात. तर शिमल्यातला नजारा दाखवतो. बर्फ बघा किती जबरदस्त आहे. सगळीकडे बर्फच एकदम जबरदस्त बर्फ आहे. बच काय हे बघू शकता कसं बनवलंय. चला चल लय झालं चला.